जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत श्री गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 9. रजक वरप्रदान. सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्मा सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपादयती कुरवपुरात असताना पुढे काय झाले? ती कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा हा भक्तिभाव पाहून सिद्धांनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपादयती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी हे नित्यनेमाने घडत असे. एक दिवस नित्याप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर, प्रपंच कर. श्री गुरु श्रीपादवल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपादयतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे आणि त्यांना वंदन करीत असे. मठातील साफसफाई तो मनापासून करीत असे. त्याच्या या सेवेत अत्यंत भक्तिभाव होता. असे कित्येक दिवस चालले होते. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राज ऐश्वर्यात जलविहार करीत होत्या. त्यांची नौका शृंगारलेली होती. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती, घोडे, पायदळ सर्व काही होते. दासदासी होत्या. हे सारे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही हे असले सुख भोगले नाही. आपले जीने हे पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे हे याचे ऐश्वर्य, हा किती सुखात आहे. याची पुण्याई केवढी असेल
कोणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल? त्या देवाच्या कृपेनेच हे सारे वैभव याला मिळाले असणार. आणि मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. माझं जीवन एखाद्या पशुसारखं आहे. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्रीगुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, गुरुदेव, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे. ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना? मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छाही नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार माझ्या मनात येऊन गेला. त्यावर श्रीपाद यती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू म्लेच्छ कुळात जन्म घे व राजाचा व राज्यपदाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी अशी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे. तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदुरनगरात जन्म घेशील, त्यावेळी मी तेथे येईल. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. मनोभावे दंडवत घातला. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राज्यभोग घ्यायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, गुरुदेव, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे योग्य ठरते. ठीक आहे असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाला मृत्यू आला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्री वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने आश्विन वंद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झाले असले तरीही सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत. परंतु
जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील रजक वरप्रदान नावाचा 9वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. श्रीपाद हे दत्तात्रेयच आहेत व त्यांनी स्वेच्छेने लोक उद्धारासाठी अवतार घेतलेला आहे. त्यांनी परिटावर जी कृपा केली त्यात परिटाचे प्राण गेले. वर पाहता हा कृपेचा विपर्यास वाटू शकतो, पण तसे नाही. जो तो साधक आपापल्या भावनांनी वासनांनी बद्ध असतो त्या ओलांडून गेल्याशिवाय त्याला निवृत्ती मार्गावर पुढे जाता येत नाही. वासना दडपून टाकून मनाने वासनांचा विषयाचाच ध्यास करणे हा मिथ्याचार आहे असे गीतेत भगवंतानी म्हटलेच आहे. मोक्ष मार्गावरील एक प्रमेय म्हणजे इंद्रियांना त्यांचे विषय पुरवावेत की पुरवू नये. सुटका कोणत्या मार्गाने होईल या प्रमेयाचा मोठमोठ्या लोकांनी आपापल्या परीने उलगडा केलेला आहे. बाह्य त्याग व अंतस्त्याग असे 2 पर्याय त्यातून निघतात. गीतेत भगवंतांनी त्यातून समतोल असा निष्काम अनासक्त कर्मयोग शिकवला. समाजातील आपले स्वभाव व स्वधर्म यास अनुसरून वाट्यास येणारे कर्म नियत व सहज कर्म म्हणून केले पाहिजे. ते निस्वार्थीपणे व ईश्वरार्पण बुद्धीने करावे. कधीही गर्व करू नये. मी करता भोगता असे म्हणू नये अशी युक्ती त्यांनी सांगितली आहे. श्री दत्तात्रेयांच्या समोर दारिद्र्यामुळे ज्याची वैभवतृष्णा अतृप्त राहिली आहे असा साधा धोबी हा साधक शिष्य होता. त्याची भक्ती अनन्य होती खरी, पण विवेकाने सर्व इंद्रिय भोग व वैभवे क्षणिक असतात अशी प्रचिती घेण्याइतका तो प्रगल्भ नव्हता. त्याची राजाचे वैभव व आपले दुःख याच्या तुलनेमुळे गुरुसेवेतही मन विचलित होण्याइतकी अवस्था होती. या ठिकाणी त्या वृद्ध अतृप्त परिटाला आत्मज्ञान देण्यात त्याची उन्नती होण्याचा संभव नव्हता. त्यापेक्षा त्याचा तो जन्म संपुष्टात आणून पुढील जन्म व तेथील कर्म निश्चित ठरविणे आणि त्याला त्या जन्मात भेट देऊन जेव्हा वैभव भोगण्यात काय सुख असते याचा त्याला पुरता अनुभव येईल तेव्हा त्याला आत्मज्ञान देणे योग्य होते. म्हणून श्रीपादांनी त्यावर तसा अनुग्रह केलेला आहे. येथे गुरूंचा अधिकार केवढा मोठा आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. जन्म मृत्यूवर त्यांनी विजय मिळविलेला आहे, स्वतःच्याच नव्हे तर शिष्याच्याही. असे जे पूर्ण सिद्ध असतात ते कोठेही कोणताही जन्म घेण्यास किंवा निजानंदात अव्यक्त राहण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र असतात. म्हणूनच ते स्वामी. इतरांचे जन्म त्यांच्या पूर्वसंचिताप्रमाणे प्रकृतीच्या हातातील
कळसूत्री बाहुल्याप्रमाणे होतात. तर हे सिद्ध स्वतः जन्म घेतात हे ध्यानी धरावे. दृश्य देहाच्या भूमिकेवर लोक उद्धाराचे कार्य करणे व तो देह विलीन करून मनोमय देहाने सूक्ष्म लोकी राहून कार्य करणे, या दोन्ही पर्यायांचे आपापले गुण व अवगुण असतात. महात्म्यांना भूलोक मनोलोक यात राहून कार्य करणे पुष्कळदा जास्त सोयीचे वाटते. लोकोद्धार हे कार्य जास्त प्रमाणात कशा प्रकारे होईल याचा ते विचार करतात. कुरवपूर येथे श्रीपाद सूक्ष्म रूपात राहत आहेत असे जे सिद्धमुनी नामधारकाला सांगतात त्यातील अर्थ हाच आहे. मनुष्याचे जीवन त्यांच्या दृश्य देहापुरते व या भूलोकापुरतेच मर्यादित नसते, तर त्यांचे जीवन भावनामय देहात, भूलोकात व विचारांच्या मनोमय देहात तसेच स्वर्गलोकातही असते. योगी आणि सिद्ध यातील कोणत्याही भूमिकेवर स्वेच्छेने कार्य करू शकतात. अशा प्रकारे हा अध्याय येथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.